नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की अ किंवा आ यांच्या या सजातीय स्वरावरून आपण एक उदाहरण बघितलं होतं. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ईचं उदाहरण बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऊच्या स्वराचं उदाहरण जे काय ते आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, आधीच सांगितलं तुम्हाला की ही संधी कोणती आहे, दीर्घ आदेश संधी आहे किंवा याला काय म्हटलं गेलंय, दीर्घत्व. दीर्घत्व म्हणजे तुम्हाला सांगितलं की दीर्घत्व याच्यापैकी या सजातीय स्वरांपैकी जर आपण बघितलं तर हे तिन्ही जे काय हे दीर्घ स्वर आहेत आणि तयार होणारे जे काही स्वर असतात हे दीर्घच असतात, म्हणून या संधीचं नाव दीर्घत्व संधी आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. मग आता ऊच्या संधीच्या बाबतीत आपण बघूया. मग ऊच्या संधीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कसं उदाहरण देता येईल, तर उदाहरण आपल्याला देता येईल. दादा लक्षात ठेवायचं कशा पद्धतीने, तर ऊ अधिक ऊ जरी आला तरी सुद्धा काय होतो, दीर्घ ऊच तयार होतो. एक दीर्घ असला आणि पुढचा रस्व असला तरी सुद्धा काय तयार करणार, दीर्घच तयार करणार. दोघी दीर्घ असले तरी सुद्धा काय तयार करणार, दीर्घच तयार होतो. आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर इथं काय होता, रस्व रस्व दीर्घ. इथं काय होता, दीर्घ रस्व दीर्घ. इथं काय तयार झाला, दीर्घ दीर्घ दीर्घ. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर पुढे जर तुम्ही रस्व घेतला आणि मागचा जर दीर्घ असला तरी सुद्धा काय तयार होणार, दीर्घ. अशा प्रत्येक याचे 4 सूत्र तयार होतात, लक्षात ठेवायचं. आता याच्यापैकी एकाचं उदाहरण आपल्याला घ्यायचंय. मग याच्यापैकी एकाचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कोणता शब्द आहे, तर शब्द बघा कोणता शब्द आहे दादांनो, बुद्धार शब्द आहे. कुठला शब्द आहे, बुद्धार. आता बुद्धार शब्दामध्ये हा जो काय, हा दुसरा उकार आहे, लक्षात ठेवायचा. हा कितवा उकार आहे, दुसरा. म्हणजे ही संधी कोणती आहे, तर दीर्घ संधी आहे. कोणती संधी आहे, दीर्घ. आता इथं जर आपण बघितलं तर या बुद्धार शब्दाचा विग्रह कसा तयार होतो, तर याचा जर विग्रह आपण बघितला तर विग्रह तयार होतो बघा, भू अधिक उद्धार. भू अधिक काय, उद्धार. आता भू अधिक उद्धार जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कोणता उकार आहे रे, दुसरा उकार आहे. म्हणजे कोणता स्वर घ्यावा लागेल, दीर्घ. हा दीर्घ घेतला. उद्धार या शब्दातला पहिलं पद जर बघितलं, उद्धार या शब्दात म्हणजे दुसऱ्या शब्दातील पहिलं पद जर आपण बघितलं तर कोणतं आहे, किंवा पहिला वर्ण कोणता आहे, उ हा स्वर आहे. पण हा कसा आहे, रस्व आहे. मग या नियमामध्ये जर आपण बघितलं तर या नियमामध्ये कुठं बसतोय बघा, दीर्घ रस्व बरोबर काय आला पाहिजे, दीर्घ. मग बघा इथं सांगितलं गेलंय कुठे, तर या ठिकाणी बघा दीर्घ आहे, रस्व आहे आणि दीर्घच तयार होत असतो. मग या दोघांपासून आपल्याला काय भेटेल, दीर्घच भेटेल. लक्षात ठेवायचं काय भेटेल, दीर्घ. आता आपल्याला याच्यामध्ये जायचंय. मग भू मधून ऊ काढून घेतला म्हणजे ब काय झाला, अपूर्ण झाला. हा अपूर्ण ब मध्ये काय मिक्स करू, हा दीर्घ ऊ जो काय तो याच्यामध्ये मिक्स करायचा. दीर्घ ऊ याच्यामध्ये मिक्स झाला तर हा काय तयार होईल, भू तयार होईल. हा काय तयार होईल, भू तयार. हा भू तयार करण्यासाठी आपल्याला याचा आणि याचा वापर करावा लागला. उरलेला धार शब्द जो काय तो याच्या पुढे लिहून टाका. उद्धार शब्द जो काय तो तयार होत असतो, लक्षात ठेवायचा. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अशाच व्हिडिओच्या सिरीजमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. नमस्कार.